शाश्वत विकासासाठी कालिका स्टीलचे एक पाऊल पुढे. शाश्वत विकासाची संकल्पना घेऊन कालिका स्टील कंपनीनं क्रिएट उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील इंजिनियर आणि आर्किटेक्चर करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र करत एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत राज्यभरातील 48 संघांद्वारे तब्बल 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून मांडली. त्यापैकी 3 संघांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी 3 पारितोषिकं देण्यात आली. शाश्वत विकासाच्या 17 मूल्यांना अनुसरून कालिका स्टील कंपनीनं क्रिएट उपक्रमाअंतर्गत एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली होती. राज्यभरातील तब्बल 48 इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट कॉलेजमधील 300 संघानं या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 48 संघ हे अंतिम फेरीस पात्र ठरल्यानंतर आज जालना शहरातील एका हॉटेलमध्ये या प्रकल्पाचं प्रदर्शन भरवण्यात आलं. प्रदर्शनानंतर 48 संघांपैकी 3 संघांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. वेगवेगळ्या 17 मूल्यांना घेऊन विद्यार्थ्यांनी स्टीलपासून आकर्षक प्रकल्प तयार करून या प्रदर्शनात मांडण्याचं पाहायला मिळालं. यामध्ये न्याय आणि शांतता, पाण्याखालची जीवन, जमिनीवरील जीवन, आरोग्य, दारिद्र्य निर्मूलन, लैंगिक समानता, स्वच्छ पाणी, उद्योग, संशोधन आणि मूलभूत सुविधा अशा वेगवेगळ्या मूल्यांवर आधारित हे 48 उपयोग त्या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाला कालिका स्टील समूहाचे संचालक घनश्याम गोयल, अरुण गोयल, गोपाल गोयल, गोविंद गोयल आदींनी भेट देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आले. आपने क्रिएट का एग्जीबिशन लगाया है, इसका क्या कारण है, क्या बताइए? यानी ये हमने कंपटीशन महाराष्ट्र लेवल पे लिया है। उसमें 260 कॉलेजेस के 1000 बच्चों ने पार्टिसिपेट किए थे। उसमें से सेलेक्ट होकर 250 बच्चों को हमने आज यहाँ बुलाया है और उनको मोटिवेशन, उनके जो नए नए आइडियाज़ है वो हमारे लिए काम आए और उनको एक प्लेटफॉर्म, उनको जो कैलिबर है वो अपना प्लेटफॉर्म उनको मिले, ये इंटेंशन से हमने ये प्रोग्राम रखा है। ये जो कंपटीशन है वो कितने दिन की है और इसमें कौन कौन सहभागी है? नहीं, एक ही दिन का है। उसमें 250 स्टूडेंट्स आए थे, तो उनको इंडस्ट्री विजिट वगैरह में उनको मोटिवेशन मिले और उसमें से कुछ एंटरप्रेन्योर्स बने, उसमें ही हमारी खुशी होंगी वो इंटेंशन से, और उनके जो कैलिबर है उसमें से कुछ हमको भी बेनिफिट हो, ये इंटेंशन से हमने बुलाया है। इसके पीछे आपका क्या उद्देश्य क्या है? उद्देश्य मेन जो नए बच्चे हैं वो काफ़ी टैलेंटेड है और उनको एक प्लेटफॉर्म जनरली मिलता नहीं है इस टाइप का अपना टैलेंट दिखाने का, तो उसको प्रोवाइड करना है।